बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक काका विधाते लिखित कादंबरी संताजी. प्रकरण 10. मी हे होऊ देणार नाही, मुळीच होऊ देणार नाही. गुलामीचं जीनं जगणाऱ्या मराठ्यांना शिवाजी राजाने स्वातंत्र्याचा जो महामंत्र दिला त्याचा घोष करत मी जगलोय, वाढलोय. आयुष्यात वाटेल ती किंमत मोजेन, पण हर हर महादेव हा मंत्र कंठरवाने गरजत राहीन. उरावर असंख्य वार झेलून सुद्धा पुढे पुढेच जाईन. काळापुढे कदापि वाकणार नाही. शरणागतीचं तर नावच नको. शेवटच्या क्षणापर्यंत या संताजीची समशेर झुंजेल. संगमेश्वराच्या रणात गनिमाचा गरडा स्वतःभोवती घेऊन ज्या उद्देशाने शंभूराजांनी मला त्या दंगलीतून बाहेर काढलं, तो उद्देश साध्य झाल्याशिवाय आता शांती नाही, विश्रांती नाही. नुसत्या या विचारांनी संताजींच्या हाताच्या मुठी वळल्या. अंग ताठरलं. झोपेने तारवटलेले डोळे आणखीन लाल झाले. पारघाट ओलांडून कोयनेकाठी त्याने मुक्काम टाकला. कोकणोबा आणि हरबा हे संताजीच्या लष्करातले हेर खात्याचे प्रमुख. निजामाचा मार्ग काढण्यासाठी ते आधीच रवाना झाले होते. दुसऱ्या दिवशी ते परतले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती. निजाम कालच आपल्या मुलखातनं पार झाला, हरबाने सांगितले. कोणत्या वाटेनं गेला तो? शृंगारपूर प्रचितगडच्या वाटेनं तो शिराळ्याला आला. तिथल्या गडीत एक रात राहिला. दुसऱ्या दिवशी झुंजरक्याला जल्दीनं गेला बघा. प्रचितगडावर आपली शिबंदी होती. राजांना सोडवायचा तिनं काहीच प्रयत्न केला नाही. त्यासनी कळलंच नाही. वाटेतल्या अनेक गावात बातमी उडत उडत कळली तेव्हा गावकरी लाट्या काट्या घेऊन धावले. निजामाचा रस्ता रोखायची भरकस कोशिश केली त्यांनी. रात्रीला शिराळ्याच्या गडीवर बी हल्ला केला, पण त्यांचा इलाज चालला नाही. कसलं दुर्दैव म्हणायचं हे. मुलखात ठिकठिकाणी आपलं एवढं सैन्य असून राजांना त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता तो हैवान औरंगजेब त्यांचे काय हाल करील कोण जाणे. संताजी हळहळले. त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही म्हणून स्वतःवर परिस्थितीवर चिडले. बहिर्जी म्हणाला, आता इथे थांबून काय करायचं? जाऊ रायगडाकडे? जाऊ, पण मोगलांना आपला इंगा दाखवूनच. या मुठभर फौजीनिशी आपण त्यांचं काय वाकडं करणार दादासाहेब? फौजेचं सोड, आमची हिंमत अफाट आहे. माजलेल्या मोगलांना मराठ्यांची शहामत दाखवलीच पाहिजे. दाखवू, पण त्याची एवढी घाई कशाला? थोडा दम खाऊ. दम खायला फुरसत नाही रे बहिर्जी. संताजी तळमळीने बोलू लागला. रयत गनिमाच्या टाचेखाली चिरडून निघते. या वतनदार मोकासदारांनी मोगलांचा कौल घ्यायला रांगा लावल्यात. वाईच्या पिसाळांनी वतनासाठी वाकडी वाट धरली. मसूरच्या जगदाळ्यांनी गनिमाची गळाभेट घेतली. ज्यांनी साथ सोडली त्यांची पर्वा नाही, पण रायतेचा भरोसा टिकला पाहिजे. त्यांची लेकरं बाळ राखली पाहिजेत ना. तांबरांच्या तुलनेत असेल आपलं बळ कमी, पण वाघ काही लांडग्यांच्या कळपाला एकदम अंगावर घेत नसतो. त्यांनी कोकणोबाला संगमेश्वराचा हाल हवाल विचारताच तो म्हणाला, शेख निजामानं तिथं ठाणं कायम केलंय. 2000 जमाव ठेवलाय तिथं. शिर्क्यांची पुरी साथ आहे त्याला. चला, शिर्क्यांची शहामत पुन्हा एकदा जोखून गनिमा आड लपलेल्या या गद्दारला चांगला धडा शिकवू. मैदानातून आपण पळून गेल्याचा गवगवा फार झाला. आता राजांना जिथे धरलं, जिथे आमचे आबा धारातीर्थी पडले, तिथेच गनिमाच्या गर्दनी छाटू. संताजींनी इतकं म्हणताच हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीचा घोष गगनाला भिडला. 2 दिवसांची दौड मारून फौज आदल्या रात्री संगमेश्वराच्या रणात पोचली आणि सभोवतीच्या अमाप जंगलात दडून राहिली. पहाटे मोगलांची छावणी गाढ झोपेत असताना संताजीने हल्ला चढवला.
काळोखातून भूतासारखं उगवलेलं मराठ्यांचं सैन्य बघून मोगलांचे पहारेकरी गडबडले. जागो, गनीम आया है, जागो, असा त्यांचा ओरडा सुरू झाला. छावणीला जाग येण्यापूर्वीच मराठ्यांनी धाड टाकली. बहिर्जीने कापाकापी सुरू केली. कैक जण झोपेत मारले गेले. जे जागे झाले त्यांना हत्यारं घोडी घ्यायचीही फुरसत न मिळताच ते कापले गेले. अंगावरच्या कपड्यांची शुद्ध न राखता कैक जण नागव्याने पळत सुटले. मराठ्याने हलक्या हाताने त्यांचं शिरकाण केलं. मोगलांचा ठाणेदार जमाव एकवटून लढायला येताच बहिर्जीने सैन्यासह पळ काढला. ठाणेदार त्यांचा पाठलाग करू लागला. त्यांचं सैन्य झाडीत आलं. तिथे गोकुळ आणि अजिना हे काला प्यादा पायदळाचे प्रमुख आपल्या बंदूकधारी पायदळासह लपून बसले होते. त्यांच्या बंदुका आग ओकू लागल्या. मोगलांनी सोबत जळत्या मशाली घेतलेल्या. त्या उजेडात त्यांना टिकणं आणखी सोपं झालं. तेवढ्यात विठोजी चव्हाणाने शत्रूच्या पिछाडीवर हल्ला चढवला आणि राखीव सैन्यासह थांबलेल्या संताजींनी छावणीवर चाल करून ती गारद केली. कापड चोपड सामान ठाण बंद केलेले 50 घोडे इतर जनावर असा ऐवज त्यांच्या हाती लागली. छावणीतल्या तंबू राहुट्या त्यांनी पेटवल्या. संगमेश्वरचं मोगली ठाण बघता बघता उजाड झालं. दिवसाचा गोंडा फुटायला अजून अवकाश होता. तोवरच आले तसे मराठे जंगलात पसार झाले. उजाडल्यावर छावणीत फिरून ठाणेदाराने झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला. त्याचे शेकडो सैनिक मरून पडले होते. जखमी झाल्याची संख्याही बरीच होती. त्याचं कणणं विव्हळणं त्याला ऐकवेना. ध्यानी मनी नसता झालेल्या जबरदस्त हल्ल्यानं तो हादरून गेला होता. हे मरगट्टे आदमी नव्हेत, भूतकाना आहे, स्वतःशीच बोलल्यासारखा तो उद्गारला. कसे नि कुठून आले ते, त्यांचा सालार कोण होता? त्याचं नाव संताजी घोरपडे. शिर्क्यांच्या पथकातल्या एका शिपायाने सांगितलं. शंभूराजांना धरताना झालेल्या लढाईत इथं त्याचा बाप मारला गेला होता. म्हणजे हा हमला त्याचा बदला घेण्यासाठी त्याने केला म्हण की. शुक्र है खुदा का कि हम बच गए, ठाणेदार म्हणाला. हे म्हणण्याची पाळी यापुढे तमाम मोगली लष्करावर येणार होती. संताजी रायगडावर परतल्याचं करताच येसुबाईंनी त्यांना राजमहाली बोलावून घेतलं आणि अधीर स्वरात विचारलं, काही माग लागला स्वारींचा? नाही राणीसाहेब, निजाम फार जल्दीनं त्यांना घेऊन आपल्या मुलखातून पार झाला. कुठे नेलंय त्यांना, काही कळलं? पातशहाचा मुक्काम पेडगावला आहे, तिकडेच तो त्यांना घेऊन गेलाय. बाईसाहेबांनी निराशेने एक सुस्कारा टाकला. त्यांचं सांत्वन करण्यासाठी काही बोलावं असं संताजींना वाटलं, पण ते गप्प राहिले. शब्द निरर्थक झालेले. भाषेला भावनेचं बळ राहिलेलं नव्हतं. तुम्ही खरे मायेचे म्हणून राजांचा शोध घ्यायला तातडीने घोडा फेकलात, बाईसाहेब म्हणाल्या. सदरेवर रागाच्या भरात आम्ही जे बोललो ते मनात ठेवू नका आणि बोला राणीसाहेब. यापुढे आम्हाला पुसल्याशिवाय इथून जाऊ नका. आम्हास तुमची फार फार गरज आहे. इथे सरळ काही घडेल असंच झालंय. काय घडलं असं? बल्लाळ सांगतील तुम्हाला. स्पष्ट बोलणं बाईसाहेब टाळू पाहत होत्या का? संताजींना तसं वाटलं. राणीसाहेबांच्या पायांशी आमची एक विनंती आहे. कसली? आम्ही चाकर सेवेला सिद्ध असताना तुम्ही स्वतःला एकटं समजू नये. पण सगळे तुमच्यासारखे कुठे आहेत? आता हेच बघा ना. रामचंद्र पंतांनी स्वतःच्या अखत्यारीत निर्णय घेऊन प्रल्हाद पंत, मानाजी बोरे आणि वरकड कारकून यांची अदबखान्यातून सुटका केली. आम्हाला विचारलं असतं तर आम्ही नाही म्हटलं असतं का? राजहिताची तळमळ त्यांना आमच्याहून जास्त आहे. स्वामींपेक्षा सेवकाचं इमान थोर असतं असं त्यांनी का समजावं? बाईसाहेबांच्या प्रश्नांनी संताजी चांगलेच अस्वस्थ झाले. पण तसं काही न दाखवता त्यांची समजूत घालण्यासाठी ते म्हणाले, राजकारणातल्या कटकटींचा त्रास तुम्हाला द्यायला नको म्हणून कदाचित त्यांनी परस्पर निर्णय घेतला असेल.
नाही संताजी बाबा, हा निर्णय घेण्याचा अधिकार आमच्याशिवाय कुणालाही नाही. रामराजांना अदबखान्यातून आम्ही मुक्त केलंच ना. उत्तम केलं. आता त्यांना विश्वासात घेऊन पुढचं राजकारण ठरवता येईल. कठीण दिसतं ते. का? ते अदबखान्यातून सुटले आणि रामचंद्र पंत, प्रल्हाद पंत, येसाजी कंक यांच्या नजरकैदेत अडकलेत. जिथं ते जातील तिथं हे त्रिकूट त्यांच्यासोबत आहेच. आणि आज आठवडा लोटला. राजांच्या सुटकेसाठी काही प्रयत्न करावेत असं या लोकांच्या मनीसुद्धा येत नाही. रामचंद्र पंतांना आम्ही सांगून पाहिलं, पण बाईसाहेब पुढचं बोलल्या नाहीत. त्यांचा निरोप घेऊन वाड्याबाहेर पडताना संताजींच्या मनात एकांत माजला होता. ते एकटेच गडाच्या भवानी टोकावर येऊन उभे राहिले. तिथून वाघोरी, लिंगाण्याचा सुळका ते कानदखिंड तोरण्यापर्यंतचा भूभाग नजरेस पडत होता. त्यांना वाटलं, गनिमी काव्याच्या लढाईसाठी सोयीचा असलेला हा असा बिकट मुलूक अजून आपल्या ताब्यात आहे. मनात आणलं तर अजूनही शत्रूशी बळ बांधून लढता येईल. पण त्यासाठी राजमंडळात एकी हवी. शंभूराजांच्या रूपात स्वराज्याची किल्ली हाती लागल्यासारखा आलमगीर मात्र आनंदात असेल. हा वक्त आपल्यासाठी खराब आहे. एक दिलाने परचक्राचा मुकाबला केला तरच आपली धडगत आहे. शंभूराजांच्या आठवणी येता संताजींचा ऊर भरून आला. मनात भावनांचा कल्लोळ दाटला. जगदंबे, आम्हा लेकरावर काहीही वेळ आणलीस बये तू. स्वतःला तुझा भुत्या मानणाऱ्या आमच्या राजाला तू त्या दैत्याच्या दावणीला नेऊन बांधलंस. शिवाजी महाराजावर कायम कृपा करणारी तू त्यांच्या पुत्रा एकीच एवढी कठोर का झालीस? जन्मापासून उपेक्षेचे चटके सहन केले त्यानं. कुणाच्या कृपेची सावली कधी त्याला लाभली नाही. आईच्या दुधाची चव चाकण्याआधी मातृसुख हरपलं. नाळेने जोडलेली नाती निष्ठूर झाली. घरच्याने दारच्या वैऱ्याशी लढण्यात अवघी उमर गुदरली त्याची. शेवटी दगा दिला तोही जवळच्या माणसांनी. तू जगन्माता, साऱ्या दुनियेचा कळवळा तुझ्या पोटी. तरीही शंभूराजांना तू दूर लोटलंस का? कशासाठी? असुर मर्दिनी, रामवर दायिनी अशी तुझी ख्याती. देव मस्तकी धरावा, अवघा हल्ल कल्लोळ करावा असं भगव्या छाटीतला तो रामदास आम्हाला सांगून गेला. बये, हे जळजळीत वान तुझं म्हणून आम्ही आमच्या पदरात घेतलं. आजवर कसोशीने ते निभावलंही. आणि आज तू तुझा वरदहस्त असा अचानक आमच्या शिरावरून काढून घेतेस. हा कसला न्याय तुझा? तुझा भवानीचं तेजस्वी रूप संताजींच्या नजरेपुढे तरळू लागलं. त्यांचे डोळे पाणावले. त्याचवेळी अनेक नव्या चिंताही मनाला डसू लागल्या. यापुढे शंभूराजांच्या कुटुंबाचं भवितव्य काय असेल? राजाराम प्रकृतीने नाजूक, त्याचा स्वभाव नेमस्त. राजकारणाचा काडीचा अनुभव नाही त्याला. मंत्र्यांच्या हातातलं सत्तेचं प्यादं तर ठरणार नाही तो. शंभूराजांवरचा राग कारभारी राणी व राजपुत्रावर तर काढणार नाहीत. वरून सध्या सगळं शांत वाटत असलं तरी परिस्थिती कधी ना कधी स्फोटक होईल ते सांगता येत नाही. कटाची चौकशी झाली, तीही अगदी उथळ. वरवरची सिद्धोजी आणि येसाजी फर्जंदाला पकडण्यात आला. टकमक टोकावरून त्यांचा कडेलोट करण्यात आला. रामचंद्र पंतांच्या वाड्यावर प्रल्हाद निराजी, मानाजी मोरे, येसाजी कंक यांची गुप्त खलबते सुरू आहेत. राजा रामांकडे परशुराम पंतांचे हेलपाटे वाढलेत. काहीतरी वेगळं घडतंय, आकाराला येतंय. बदललेल्या राजकारणाने प्रत्येकाचा स्वार्थ जागा झाला आहे. बहिरची घोरपडीही त्याला अपवाद नव्हता. संताजींसारखा तो सरळ विचार करणारा नव्हता. त्याने आपलं मत मांडलं. दादासाहेब, राजकारणाचा रंग पालटतोय. आपण आपलं उगवतीकडे पाहावं आणि दंडवत घालून मोकळं व्हावं. बुडत्याची बाजू कदापि घेऊ नये. त्याचं बोलणं संताजींना आवडलं नाही. उभासाने हसून ते बोलले, अरे वा, राजकारण चांगलं कळतं रे तुला. पण एक सांग, घर पडलं म्हणून घरातला देव्हार आणि देव कुणी बाहेर फेकून देतं? बहिर्जी त्यावर गप्प बसला.
खंडो बल्लाळाने वास्तव काय ते समोर मांडत म्हटलं, उद्याची विधवा म्हणून कारभारी राणीसाहेबांकडे पाहू लागलेत. खाजगीत ते म्हणतात, सखी राज्ञी जयती. हा त्यांचा राजशिक्का आम्ही चालू देणार नाही. आपल्या अधिकाराचा अवास्तव पसारा त्याने आवरावा. कारभारात कडबडू नये. ओसाड देवळात शेंदूर फासून ठेवल्या मूर्तीला जाणारे येणारे सवयीने नमस्कार करतात म्हणून ते जागृत देवस्थान ठरत नाही. आम्ही राणीसाहेब महाराणी म्हणून मुजरे घालू, तेवढं पुरे. राज मंदिराच्या मखरात बसण्याचा अट्टहास त्याने सोडून दिलेला बरा. नाहीतर आम्हीच त्यांना उचलून अडगळीत फेकू. त्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे, कारण सत्ता अचानक त्यांच्या हाती आली ना. म्हणून वाटतं शंभूराजांनी यांना अडगळीत फेकलं होतं तेच बरोबर होतं. माझ्या मते राणीसाहेबांना कमी लेखून मंत्री चूक करत आहेत. ते कसं काय? कालचीच गोष्ट सांगतो. रामराजे त्यांच्या भेटीला आले. शंभूराजांच्या आठवणीने त्यांचे डोळे भरून आले. तेव्हा राणीसाहेबांनी त्यांना खडसावलं. म्हणाल्या, रडताय कसले? स्वराज्याचा गळा घोटायला सिद्ध झाले त्या औरंग्याचे हात बावट्या सकट उखडून काढा. त्यांची तीच तडफ अजून कायम आहे हे मात्र खरं. आम्हाला तर सक्त ताकीदच केली आहे त्यांनी. गनिमाच्या गोटातून येणाऱ्या खबरा थेट त्यांना सांगाव्यात. कच्चदिल झालेल्या कारभाऱ्यांपुढं आपल्या माणी राजाचं रडगाणं गाऊ नये म्हणून. बरोबरच आहे त्यांचं. कारभाऱ्यांना सांगून फायदा काय? त्यांना थोडीच राजाची फिकीर पडली आहे. एक दिवस रामचंद्र पंतांचा कारभारी परशुराम त्र्यंबक संताजींकडे येऊन म्हणाला, पंत स्वामींनी तातडीने बोलावले तुम्हाला. चाललेल्या प्रकारावर संताजी अधिकच चिडलेले. त्यांना राहवलं नाही. उपहासाने ते बोलले, फार लवकर याद आली हो त्यांना आमची. दोनदा आम्ही त्यांची भेट मागितली तेव्हा तर ते फार कामात होते. अजूनही कामाचा डोंगर पडलाय त्यांच्या पुढे. मुलखातल्या देशाधिकारी गडकऱ्यांनी घाशत खाल्ली आहे. कुमक धाडा म्हणून सारखा धोशा लावलाय त्यांनी. त्यांना दिल भरोसा देणारी पत्रे पाठवता पाठवता कंबर बसली माझी. नुसती पत्र लिहून तुमच्या कंबरा वागतात परशुराम पंत. मग कोसो गंती दौड मारत लढाया लढताना आम्हा धारकऱ्यांची काय गत होत असेल? ती जाणीव आहे म्हणूनच पंत स्वामींनी कुल लष्कराचा कारभार तुम्हाला द्यायचा विचार केलाय. परशुराम अगदी सहजपणे बोलून गेला, पण आपल्या शब्दांचा मोठा परिणाम होणार याची त्याला जाणीव होती. संताजींचा चेहरा क्षणभर खुलला. ते स्वाभाविकही होतं. सेनापती हे सैन्यातलं सर्वोच्च पद. ते मिळावं ही महत्वाकांक्षा कुणाला असणार नाही. अशा कठीण काळात कर्तृत्वाची कमान उंचावण्यासाठी हाती अधिकार असला तर ते उत्तमच. सरदार गोंधळलेले, सैन्य भयभीत झालेलं, स्वराज्य संपलं असं मानून अनेक जण उघडपणे शत्रूला मिळत होते. ही वेळ पराक्रमाचे तमाशे दाखवण्याची, गनिमी काव्याचा नवा झंझावात निर्माण करण्याची होती. रामचंद्र पंतांचा प्रस्ताव हवा हवासा वाटणारा होता, पण तो मांडण्यामागचा त्यांचा अंतस्थ हेतू काय? पदाचा मोबदला म्हणून ते आपल्याकडून काय अपेक्षा करतात? राजकारणातलं प्यादं आपण कधीच ठरणार नाही हे तेही जाणून असतील. कशाला विचार करताय संताजीराव? परशुराम खिजवल्यागत म्हणाला, प्रत्येक गोष्ट राणीसाहेबांच्या परवानगीने व्हावी असं तुम्हाला लाख वाटत असेल, पण सध्याची परिस्थिती तशी नाही. परिस्थितीला काय धाड भरली आहे? आणि ती कशीही असली तरी राजकुटुंब वगळता तुम्ही वा आम्ही म्हणजे उकिरड्यावर फेकल्या फाटक्या पत्रावळी. कुत्री सुद्धा त्या चाटणार नाहीत. मग तो पातशाह आपल्याला कसली किंमत देणार? परशुराम पंतचा पापला. चमत्कारिक नजरेने तो संताजीकडे पाहू लागला. असे डोळे फाडून बघू नका परशुराम. निष्ठेवर जगणारी रांगडी माणसं आहोत आम्ही. बुद्धीच्या बळावर बंड करणारे मुत्सद्दी वेगळे आणि तपत्या तलवारीचं तेज मुठीत असूनही राजगादीपुढे निमूट नमणारे आमच्यासारखे धारकरी वेगळे. हा फरक तुम्ही लोकांनी लक्षात घेतलेला बरा. संताजींनी इतकं सुनावताच परशुराम पंत तटकन उठला आणि पायात मोजड्या सारून तरातरा निघून गेला. दुपारी संताजी सदरेवर आले.
तेव्हा पुढ्यात पत्रांचा थैल्यांचा ढीग घेऊन खंडो बल्लाळ तिथे बसलेले दिसले. कुणासाठी ही एवढी पत्र खंडोबा? संताजींनी विचारलं. देशाधिकारी ही सुभेदार गडकरी यांना दिल भरोसा देण्यासाठी राणीसाहेबांनी ती लिहिलीत. संताजींनी पत्रातला मजकूर वाचला. माद्य वद्य 4 शके 1610 विभवनाम संवत्सर स्वस्ति श्री राज्याभिषेक शके 15 मशरूल अनाम राज्यश्री देशाधिकारी व देशलेखक व जुमलेदारांनी व हवालदारांनी व कारकुनांनी हाल व इस्तिकबाल प्रति अजरक्त खाने येसुबाई साहेब यांनी आज्ञा केली ऐसे जे सांप्रत गनीम राज्यात 4 अंगानी पेशतर तो बळावेल मुलखावरी कसाला पडेल. प्रांतोप्रांती आपले लष्कर उठवून त्यांची ठाणी होणार. जमावाचा पैसा वाढणार. मग रयतीची दैना कोठवर वर्णावी. वखत बाका ये प्रसंगी अवघी आणि हिम्मत राखून स्वामींच्या पायांची एकनिष्ठता धरून स्वामी कार्य होईल तो यत्न केला पाहिजे. सायासास कोणे गोष्टीने अंतर पडू नव देणे. पागा हशम राखून किल्ले गडकोट धरून हालखुद राहिले तरीच पाड लागतो. रंजीस नवयने आपले प्रांतात माणसे लेकरे बाळे तमाम रयती लोकांस बाका जागा असेल तेथे घालवून तुम्ही आपली जागा हुशार असणे. उपराळा व पुनपास्त होईल हे गोष्टीविषयी अंदेशा नव धरणे. जाणीजे मोर्तबसुद ही पत्रे आजच रवाना करायचा हुकूम आहे. बल्लाळांनी सांगितलं. हिम्मत एकवटून त्या उभ्या राहिल्यात. लवकरच राज्यसभेचं आयोजनही करणार आहेत. छत्रपतींची सून म्हणून त्या शोभतात खऱ्या. खरं आहे तुमचं. अहो शंभूराजे म्हणजे केवळ एक उग्र प्रतापी नरसिंह. त्यांचा उफाळता क्रोध त्यांनी कसा कह्यात ठेवला असेल. धामधुमीच्या काळात कधी विसाव्याचा एखादा क्षण लाभला की राज्यांची वाघविलासिनी प्रतिभा फुलून यायची. निखाऱ्यातून निर्माण झालेली प्रतिभेची ती नाजूक फुले त्यांनी कशी आपल्या ओंजळीत जपली असतील. मित्र म्हणेन एक सुसाट वादळच आपल्या इवल्याच्या मुठीत त्यांनी बंद करून ठेवलं होतं. यावणी सत्तांची सिंहासने उलती पालती घालून त्यांच्या छाताडावर स्वराज्याचं तोलदार तख्त उडवणाऱ्या शिवाजीराजाला जन्म देणारी जिजाऊ अशीच नव्हती का? बल्लाळ हे सांगताना बोलताना कमालीचे भावुक झाले होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.